तर गोव्यामध्ये जाण्यासाठी पहिली पसंती ही आता रेल्वेला दिली जात आहे। गोव्याला जाणाऱ्या वंदे भारतसह इतर नियमित गाड्यांचे देखील आरक्षण 100% पुढे गेले। त्यामुळे गोव्यातील मडगाव आणि करमली स्थानकावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक हे गोव्यामध्ये दाखल होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पर्यटक जर पाहायला गेलं तर पहिली पसंती ही रेल्वेला दिलेली आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणाहून मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत ते गोव्यात दाखल होत आहेत। खरं तर मुंबईवरून ही पहिली ट्रेन आजची आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्याच या ट्रेनमधून जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे संपूर्ण जे परिसर आहे हा करमली स्टेशनचा परिसर आहे आणि या ठिकाणून आता पणजी किंवा इतर जे बीच आहेत त्या ठिकाणी हे संपूर्ण प्रवासी किंवा पर्यटक जातील आणि गोव्याच्या नववर्षाचा जो आनंद आहे, जल्लोष आहे, तो संपूर्ण साजरा केला जाईल। मात्र जर पाहायला गेलं तर जो उत्साह आहे तो मोठा शिगेला पोहोचलेला आहे, कारण जो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला पसंती दिली जाते आणि त्याच पसंतीसाठी आता ठिकठिकाणाहून एअरपोर्ट असू दे, टॅक्सी असू दे, आपली स्वतःची कार असू दे किंवा रेल्वे बस या संपूर्ण जी सुविधा मिळते त्यानुसार आता पर्यटक हे गोव्यामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। अजय सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी।